का कर लागली? अहो हे आकार तळती, आकारात तळावा म्हणते ह्याला. मग म्हणलं आता आज एखादच बी सोडायचे काहीतरी नवं जुनं खायला. भजी केल्या तर येणे काही तिखटाचं आहे आणि ह्यात पीठ आहे गुळ घालून हे गोड कापण्या. त्याला आकार तळायचा म्हणते ती. पापड्या काय तळलं मग झालं की काहीतरी. पण ही परंपरा आहे पहिल्यापासून. आकार तळायचा म्हणलं तर तिखटाचं हे लाटायचं, कापायचं कापण्या आणि तळायचं. त्याला म्हणते ते आकार तळला. आणि आज हाय त्या एकादशी बी सोडायच्या त्या म्हणलं करावा काहीतरी. चपात्या, बाजरीच्या भाकरी, गवारीची आमटी केली या. आणि त्यात नवीन भर अजून. मिरचीची भाजी कुठे का? थांबते. त्याला लय तापले ह्याला गवळ्या गवळ्या जाळावर भाजावं लागतं. ह्याला 2 माणसं लागतात. एकाने लाटून पाठदेशी देऊन एकाने तळायला लागतं. पटापट भाजतं व ही. भाज्याला कसं भजी पटापटा भाजत नाही तर ही फुक्कन चढ दिशी भाजतं. जाव येईल म्हणलं लाटू लागाय भाजू लागायचं. बस खाली पहिले आता मिरची भाजी काढली. मिरची भाजी तो पहिल्यांदाच लिहिलं. थोडंच केलं तुमच्यासाठी केलेलं इथंच राहिलं. तुम्ही खाल्लं मिरचीच अजून न्यायचं. जळण ह्यानी आज फोडलंय चिलाळीचं वाळलं आणि त्याच्यामुळं ते बी जळतंय काना काना. एवढी मोठी कढई ठेवली उरकायसाठी. ह्यात 4 टाकायची बारी. पुरीनं सगळं संगच आणून ठेवलंय बाहेर. ए परा जाऊ दे की इकडे कट्यावर सोड. जाऊ दे होती दोन तिचं होते दोन तेवढ्यात. भरून ठेवते की काय आता. भरल्यावर टपात होते राहिल्या. निमार्द झालंय की तुम्ही. राहू दे करे. एवढं तिखटाच गोडचा आता करते 3रा पारा. उशीर बी झाला याला. एक कालवण केलं, दूध तापवली, पीठ चपात्याचं मळलं, पुन्हा ह्याचं मळलं, पुन्हा त्या गोडचं मळलं, भज्याचं मळलं, 4 पीठच मळली. चूल पिटून पुन्हा भजी भाजलं. चालू आहेच उठल्यापासून. सकाळी उठल्या तिकडे झालवट करू लागाय गेली. पुरीला उलताना आण म्हणलं पूर्ण फिरकी आणली. ह्या डिझाईन काढायची. लाईट बंद केली, पाणी भरलंय ना. ये की पुन्हा मी राहिलेलं तू ती भाजायला आणि ह्याला करपतही टाकूस तर लाटायचं होत नाही. काय जण ह्याचं चपटा हातावर गोल गोल करून बी तळते ती. आपलं लाटलेलं सोपं पडतंय. मोठं लाटायचं गोल गरगरीत आणि पुन्हा कापायचं का मोठ्या काप काढायचे. काय झालं फिरणं फिरकी. वरची तेल जास्त कडतंय पण कमी नाही. गार लाकडं काढलेत तरी मी. वाटतंय अजून त्याला उडायचं. मला आकार तळायचा पडत.
नारळ मरी मेला करते आपल्याला. आता हाय उद्या बिंदूर डाळच घालायची बरं का, पण उद्याच्याला बिंदूर हाय म्हणलं, उद्या कवा तर पोळ्या करायच्या. बघूच तर लाल होत. उद्याच्याला लय हाय धावपळ धावपळ, मसर धुयाची, शिंग रंगवायची. आपल्यात काय पांढरी खिलार गुरं नाही ती बरं का, शिंग तरी रंगवायला लागते तिथे, काय अंग रंगवायला लागत नाही त्यांचं. काय रंगवलं तरी कलर टाकायचा शितडा असला का एक 5 रुपये पुढे आणून. अजून बाजार करायचा आहे, डावी दोरकांड मणक्या खंड बोंड. आपला कसा सण आपण पंचमीला बायका कशा नटते त्या, सक्रातीला नटते त्या, वट पौर्णिमेला नटते त्या, तसं त्यांचा बी सण आहे. दिवाळीला सगळी नटते ती नवी कांबूरनं घालून, तसं चित्रामाचा बी सण आहे. आणि आमच्याकडे बघा महाराष्ट्रीयन बिंदूर म्हणून सण साजरा केला जातो. तुम्ही कुठल्या भागात ना हाय सांगा, तुमच्याकडे पोळा असतो का बिंदूर असतो ती बी सांगा कमेंट मध्ये. तुझ्या माहेरला पोळा जाय बरं, तुझ्या बाला एक जत्रा पिंड आहे. माझ्या बाला जमीन जागाच नाही, चित्रात कुठं कळते. होती की आज्याने कोण टाकली. माझ्या निघली, माझा बाप कवा बारका होता तेव्हाच. काय करायचं पण मग? आता हिथले हिथं बदलतंय. आपलं ती वरचं रान हाय तिथं पोळा हाय मग आणि इथं बिंदूर हाय. किती अंतर आहे, 6 किलोमीटरचं तर आहे. तेवढ्यात बदलले. एक साल माझं लगीन झालं तेव्हा आमच्यात वैरण नव्हती, मला अजून आठवत तेव्हाचा बिंदूर. आम्ही चालत गेलतो, पाऊस लय झालता आहे का नाही वा. मामाच्या शेतात त्या नाल्यात तिथं वैरण केलती नुसते त्या गाळात, आणि आम्ही ती चालत गेलतो आणायला. म्या किती एक बारकी एवढीच पिंडी आणली, पण ह्यांनी आणला होता बारा. पहिलाच बिंदूर होता बघा, आणि त्या साली लय पाऊस पडला होता. या चार खाळ 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 फुटतय म्हणून ह्यांनी आपलं छत्री घेऊन पळायचं यातनं चरीतनं. लय बी बदल झाला त्यावेळेस. इथलं घरापासलं वातावरण, आताचं वातावरण. तर या सगळी जण बघा आकाड खायला. तुम्ही कोणी तळलाय का नाही आकाड, का अजून दम आहे तुम्हाला सांगा. आम्ही येरवाळीच आपलं. आम्ही काल म्हणतो ते पोळ्या करावत्या, आमच्या आईनं सुचवलं, म्हणली गोड हे कर म्हणली, पुऱ्या आकाड तळ म्हणली. कशाला म्हणली पोळ्या आणि फिळ्या, उद्या तुमच्यात बिंदूर आहे म्हणली, म्हणून शाला मग हे करायला लागले. लयच मोठी दिसायची. भजी झालं करून. ती कायच केलं, पातेलं खरकाट मागं पडले, मी भिजू घालायचं त्याला. पाणी आणून पुरीनं उशीर ठेवलंय मी माझ्याच नादात आहे. तिला भज्याचा हात धुवायला मी पाणी मागत होती, तिनं दिलंच नाही म्हणून तशीच लागली कराय. तर या भावा बहिणीनं आकाड खायला, तिखट करायला लागली, अजून गोड करायचंय, भजी झाल्यात, चपाती आहे त्या, बाजरीच्या भाकरी आहे त्या, गवारीची